नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया। मित्रांनो, आजची महत्त्वाची दिलासादायक बातमी आहे गुड ब्रेकिंग न्यूज। सेवानिवृत्ती नवीन नियम। आता वर्षातून 2 वेळा 8वा वेतन आयोग, अतिरिक्त सेवा प्लस पेन्शन वाढ संदर्भातील ही बातमी स्पष्ट करणार आहोत या व्हिडिओतून। तर मित्रांनो नमस्कार, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो। 21 जूनची कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। 8व्या वेतन आयोगात सरकारने सेवानिवृत्तीबाबत धक्कादायक प्रस्ताव मांडला आहे। आता सरकारी कर्मचारी दरमहा निवृत्त होणार नाहीत, तर वर्षातून फक्त 2 ठराविक तारखांनाच नियुक्ती दिली जाणार आहे। याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे काही कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सेवा काळ मिळणार आहे, तर पगार वाढणार आणि शेवटचा पगार जास्त असल्याने पेन्शन व ग्रॅज्युइटीत वाढ होणार। नेमका प्रस्ताव काय आहे, कोणाला फायदा होणार, अंतिम निर्णय काय झाला, सर्व माहिती आजच्या व्हिडिओत पाहूया। 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव समोर आला आहे। हा प्रस्ताव सध्याच्या कर्मचारीच्या जन्मतारखेनुसार दर महिन्याच्या अखेरीस निवृत्त होतात, पण नवीन प्रस्तावानुसार भविष्यात वर्षातून फक्त 2 वेळा निवृत्ती होण्याची तारीख निश्चित केली जाणार आहे आणि त्याच तारखांना नियुक्ती दिली जाणार आहेत। या व्हिडिओमध्ये काय पाहाल तर एक वर्षातून 2 वेळा निवृत्तीचा प्रस्ताव नेमका काय आहे, 2 सध्याची पद्धत व्हर्सेस नवीन पद्धत काय फरक आहे, 3 कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सेवा काळाचा लाभ कसा मिळणार आहे, 4 शेवटचा पगार वाढल्याने पेन्शन व ग्रॅज्युइटीवर काय परिणाम होणार आहे, प्रशासन व पेन्शन व्यवस्थापन याबाबत कोणते बदल होतील, 6 हा प्रस्ताव अंतिम आहे का, कधी लागू होणार आहे, प्रस्तावाचे 3 मोठे फायदे जाणून घ्या। एक अतिरिक्त सेवा काल। सेवानिवृत्तीची तारीख पुढील निश्चित कालावधीत गेल्यास काही महिन्याने नोकरी करण्याची संधी कर्मचाऱ्यांना मिळेल, त्यामुळे वेतन वाढेल। 2 पेन्शन मध्ये वाढ। शेवटचा पगार जास्त असल्याने निवृत्ती वेतन, ग्रॅज्युइटी आणि इतर लाभात वाढ होईल। 3 सुलभ व्यवस्थापन। वर्षातून 2च वेळा निवृत्ती झाल्यास कर्मचारी व्यवस्थापन, पेन्शन केस व अधिकृत नियोजन अधिक सोपे व परिणामकारक होईल। सध्याची परिस्थिती। हा प्रस्ताव अद्याप अंतिम झालेला नाही। 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेत हा मुद्दा मांडण्यात गेला आहे। निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले कर्मचारी, अधिकारी व पेन्शनधारक यांचे याकडे आता लक्ष लागले आहे। प्रस्ताव स्वीकारला गेल्यास लाखो कर्मचाऱ्यांना सेवा व निवृत्ती व्यवस्थेत मोठा बदल होईल। ही माहिती मीडिया रिपोर्ट व 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेवर आधारित आहे। हा अद्याप केवळ प्रस्ताव आहे, अंतिम निर्णय झालेला नाही। अधिकृत GR येईपर्यंत प्रतीक्षा करा। हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक व जनजागृतीच्या उद्देशाने स्पष्ट केला आहे, तर व्हिडिओ सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना शेअर करा। विशेषतः 2026-27 या वर्षामध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेअर करा। तुमचे मत काय आहे? वर्षातून 2 वेळा निवृत्ती योग्य आहे काय? कॉमेंट करा। 8वा वेतन आयोग अपडेट ऍक्टिव्ह एज्युकेशन 8व्या वेतन आयोग अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशनला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या निमित्ताने सेवानिवृत्तीच्या नियमात हा ऐतिहासिक बदल होण्याची शक्यता आहे आणि वर्षातून 2 वेळा निवृत्ती दिल्यास काही कर्मचाऱ्यांना 5 ते 6 महिने जास्त नोकरी मिळेल, पगार वाढेल आणि त्याचा थेट फायदा पेन्शन व ग्रॅज्युइटीवर होईल। मात्र लक्षात ठेवा, हा अद्याप फक्त प्रस्ताव आहे। अंतिम GR आल्यावर चित्र स्पष्ट होईल।
तोपर्यंत हा व्हिडिओ 2025, 26 आणि 27 मध्ये निवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचारी मित्रांना शेअर करा. त्यांना प्लॅनिंग करायला मदत होईल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे नोटिफिकेशन प्राप्त होईल. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत काळजी करू नका, निवांत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.